नमस्कार व्ह्यूवर्स, आज आपण या चॅनलवरती साबुदाणा खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया. हे साहित्य मी जे इथे ठेवलेलं आहे, हे साहित्य आपल्याला साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणार आहे. सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं की त्यामध्ये सगळ्यात आधी आपण जिरं टाकू. जवळजवळ अर्धा चम्मच मी त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 4-5 आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या, हिरव्या मिरच्या, त्या हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहे. आता याला चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग टाकायचा आपला बटाटा. बटाटा हा जवळजवळ मी इथे 3 बटाटे घेतलेले होते, म्हणजे मीडियम साईजचे. आणि साबुदाणा जो होता तो माझा 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी साबुदाणा होता, तर तो फुलल्यानंतर 1 वाटी झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे, कारण की मीठ टाकल्यानंतर जो बटाटा आहे तो पटकन शिजतो, म्हणून आपण त्याच्यावरतीच मीठही टाकून घेणार आहोत. मला उसळीमध्ये कसं की साबुदाण्यापेक्षा पण बटाटा जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी बटाट्याची क्वांटिटी थोडी जास्तच घेतलेली आहे. जर तुम्हाला साबुदाण्याची क्वांटिटी जास्त घ्यायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये जो साबुदाणा भिजवत घातलेला होता तो आपण याच्यात टाकलेला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावरती आपण एखादी प्लेट वगैरे ठेवून याला थोड्या वेळ होऊ द्यायचा. जवळजवळ साबुदाणा खिचडी होण्यासाठी आपल्याला 7-8 मिनटं तर लागतात, पण मधात आपल्याला ती खिचडी थोडीशी उघडून पाहावं लागेल, कारण की ती बुडी लागण्याची पण शक्यता असते. त्यानंतर आपण याच्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे. चांगले शेंगदाणे मी भाजून घेतले मीडियम आचेवरती आणि नंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जेवढं हवं असेल, म्हणजे कोणाकोणाला अगदी जास्त आवडते शेंगदाणा कूट, तर तुम्ही जास्तही टाकू शकता. मी इथे अर्ध्या वाटी साबुदाणा आणि 3 बटाटे याच्यासाठी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट थोडं घालून व्यवस्थितपणे आपल्याला साबुदाणा खिचडी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण याच्यावरती प्लेट ठेवून जवळजवळ 2 ते 3 मिनटं आपल्याला आणखी होऊ द्यायचं. आणि नंतर आपल्याला याच्यासोबत लागणार आहे मसाला ताक, ज्याला आपण मट्टा पण म्हणू. तर मट्टा आता कसा बनवायचा ही प्रोसिजर पाहूया. सगळ्यात आधी मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आपण किसून घेतलेलं आहे. वाटीमध्येच मी आता जे तुम्हाला म्हणजे जवळजवळ 2 चम्मच साखर टाकणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरची क्वांटिटी वाढवू शकता. इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि मिक्सरमधून काढत असताना अतिशय बारीकही नका काढू, कारण की थोडंसं जाडसर काढलं तर ते खूप चांगलं लागते. आणि नंतर मग आपण हे मिश्रण मिक्सरमधून बारीक केल्यानंतर ते आपल्या ताकामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे काळं मीठ. मी काळं मीठ याच्यामध्ये जवळजवळ अर्धा चम्मच टाकलेलं आहे. आणि साधं मीठसुद्धा टाकायचं आहे, त्यामुळे थोडंसं साधं मीठसुद्धा टाका चवीनुसार. आणि याला चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही हे मसाला ताक, ज्याला आपण मट्टा म्हणतो, हे चांगल्या पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवूनही नंतर थंड पण पिऊ शकता. तर आपण अशा पद्धतीने इथे मट्टा आणि साबुदाणा खिचडी बनवलेली आहे.